तुमचा बाळूमामावरती विश्वास असेल किंवा नसेल, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनाला चटका वाकी 100% लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बाळूमामाची भाकणूक ऐकताय की नाही ऐकताय मला माहीत नाही. पण जेव्हा शांतपणे ती भाकणूक जर तुम्ही 2025ची ऐकलं असाल, तर त्याच्यामध्ये त्या भाकणुकीमध्ये एक वाक्य होतं, की राजकारणामध्ये खळबळ माजेल. सध्या नगरपालिका, महानगरपालिका, झेडपी असेल, ह्या सगळ्या निवडणुका सुरू आहेत. तुम्हाला माहिती आहे कित्येक ठिकाणी निवडणुका ह्या 10-10 वर्षानंतर होत आहेत. आणि अचानक ह्यावेळी एक नवीन गोष्ट बघायला मिळाली आहे, की सगळीकडे बिनविरोध निवडणुका व्हायला लागल्या. मी तर कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, कारण सगळ्याच पक्षाची लोकं ही आमचे भक्त आहेत. पण कधी एक दिवस देखील असा विचार केला नव्हता, की राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जाईल. पुण्यामध्ये एक गाव आहे. त्या गावात एक पक्ष आहे आणि त्या पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता अक्षरशः नगरसेवकचा फॉर्म भरण्यासाठी स्वतःच्या भावाला मारून टाकला. का? तर तो फक्त त्याच्या आडवं येऊ नये म्हणून. कित्येक ठिकाणी नगरसेवक या पदासाठी 10-10, 15-15 कोटी रुपये लालच देऊन पक्षफोडी सुरू आहे. कित्येक ठिकाणी स्वतःचा मुलगा वेगळ्या पक्षामध्ये आणि स्वतःचा बाप वेगळ्या पक्षामध्ये, असं असताना घरं फुटतायत. का हो मंडळी? कधी विचार केलेला का की राजकारण अशा या थराला जाईल? एका ठिकाणची तर गोष्ट सांगतो तुम्हाला, डोक्यात तुमच्या अक्षरशः पाणी होईल. एका ठिकाणी याच इलेक्शनच्या या रणधुमाळीमध्ये एक आई, म्हणजे एक मुलग्याची आई आणि बायको, म्हणजे सून आणि सासू, ह्या दोघी एका पक्षामध्ये काम करतायत. आणि बाळूमामाचं ते वाक्य मला का पटलं, खळबळ माजेल, तर अक्षरशः सासू आणि सून दोघांनी देखील एकमेकांना मारण्यासाठी लोकांना सुपाऱ्या दिल्या. देवाचा आशीर्वाद माना की काही अनर्थ झाला नाही, पण त्या दोन्ही पण बायकांनी जबाबामध्ये ह्या गोष्टी पोलिसांना क्लिअर केल्या, की हो आम्ही सुपारी दिली होती. कुठं चाललाय महाराष्ट्र आपला? त्यामुळं कधी-कधी वाटतं, की मामा जे बोलतात भाकणुकीमध्ये, ते खरंच हो? का एवढं खरं होतं? मग जी लोकं विश्वास ठेवत नाहीत मामावरती, जी लोकं म्हणतात, की काय 21व्या शतकात आहे आपण, कुठं चाललोय आपण? देव, बाबा, बुवा, भूत-भराटी कशावर विश्वास ठेवायला सांगताय तुम्ही? सायन्स, टेक्नॉलॉजी कुठं चाललोय आपण? तरी पण तुम्ही असलं काय सांगत बसताय? त्या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, की का हो मग बाळूमामाची भाकणूक खरी ठरते? का हो? का हो असं होतं, की कित्येकदा डोक्याचे स्कॅनिंग रिपोर्ट 100 मोठ्या-मोठ्या डॉक्टरांना दाखवून देखील नॉर्मल असतात, पण तो फक्त आणि फक्त आमच्या आदमापुरामध्ये आल्यानंतरच डोक्याने शांत होतो. कित्येक महिन्यापासून त्याच्या डोक्यात चाललेली तळमळ, अचानक चक्कर येत असायची, अचानक फिट येत असायची, एकटा-एकटा बसून एकट्याशी बडबडायला लागायचा. लोकं म्हणायची, की खोळाच झालाय की काय हा? सायकियाट्रिस्टला दाखवलं, मोठ्या-मोठ्या डॉक्टरांना दाखवलं. पण तरी देखील आदमापुरात आल्यानंतर त्याचं मन शांत का होतं? का त्याचा निदान लागतो? तुम्ही विश्वास ठेवता किंवा नाही ठेवता मला नाही माहिती. पण या नगरपालिकेच्या इलेक्शनवरनं मला कळालं, की बाळूमामाच्या भाकणुकीमध्ये एक वेगळीच ताकद आहे. आणि जी लोकं मामांना मानतात, ती ताकद 100% त्यांच्या मागे सदैव उभं राहील. जय बाळूमामा.